राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, उद्या दुपारी ठीक 1 वाजता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की पीएम किसान योजनेचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये विस्तार होत असतो। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच असतो। त्या अनुषंगाने आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी आलेला होता। तर आता 24 जून निघून सुद्धा गेलेले आहे। म्हणजे 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्या अनुषंगाने आजपासून निधी वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 19 हप्त्यांचे 38,000 रुपये सुद्धा विस्तार करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली होती, तर या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांच्या माध्यमातून ते 38,000 रुपये आणि हे 12,000 रुपये म्हणजे टोटल मिळून 50,000 रुपये प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनांच्या माध्यमातून आलेले आहेत। रे शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची चिंता लागलेली होती, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची चिंता सुद्धा मिटलेली आहे। भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण रोज शेतकरी बांधव आमच्याकडे सुद्धा विचारपूस करत होते की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार आहे, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। ती घोषणा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी काही नवीन नियमावली सुद्धा तयार करण्यात आलेले आहे। कारण शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेमध्ये भरपूर घोटाळे झालेले होते। त्या अनुषंगाने नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेमध्ये घोटाळे होऊ नयेत यासाठी महत्त्वपूर्ण असे 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, हे 4 नियम अत्यंत कडक आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे। ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल, त्या शेतकरी बांधवांनी या 4 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी कमेंट सुद्धा केलेले होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 6,000 रुपयावरून 30,000 रुपये होणार आहे का, पीएम किसान योजनेचा हप्ता 6,000 रुपयावरून 30,000 रुपयावरती येणार आहे का। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यावरती अजून कोणताही ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही, तरी फक्त घोषणा करण्यात आलेली होती। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी गैरसमज सुद्धा करायचा नाही। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रोजची रोज कोणता ना कोणता नेता घोषणा करत असतो, परंतु ती घोषणा अंमलामध्ये येत नाही, त्या गोष्टीचा कोणालाही फायदा होत नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा एका शब्दामध्ये उत्तर सांगत आहे की अजून 30,000 रुपयांचा कोणताही निर्णय झालेला नाही। तुम्हाला ज्याप्रमाणे मागल्या वर्षी त्याच्या मागल्या वर्षी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 6,000 रुपये मिळाले होते, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 6,000 रुपये मिळालेले होते। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 12,000 रुपये मिळणार आहेत। याच्यामध्ये अजून वाढ करण्यात आलेले नाही। म्हणजे तुम्हाला सुद्धा वाटत असेल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता 6,000 रुपयावरून 9,000 रुपये करू, पीएम किसान योजनेचा हप्ता 6,000 रुपयावरून 9,000 रुपये करू। परंतु अद्याप राज्याचे मुख्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, कोणत्या योजनेचा निधी सुद्धा वाढवण्यात आलेला नाही। ज्याप्रमाणे तुम्हाला मागील वर्षी हप्ते मिळाले होते त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा हप्ते मिळत आहेत। तर तुम्हाला उद्या ठीक 1 वाजता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। तर कोणत्या शेतकऱ्यांना उद्या पैसे मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना परवा दिवशी पैसे मिळणार आहेत, म्हणजे शेतकरी बांधवांनो एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये राज्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज हातावर मोजणे इतक्या काही शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, म्हणजेच आज ट्रायल घेण्यात आलेला आहे। उद्यापासून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू सुद्धा करण्यात येणार आहे। तर उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये आणि 13व्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, परंतु जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण काटेकोर पद्धतीने बघणार आहोत। तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने त्या 4 नियमांचं पालन करायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या पहिल्या नियमांचं पालन करायचं आहे। जे शेतकरी बांधव पहिल्या नियमाचं पालन करतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा पहिला नियम म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। बघा जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार आहेत, फार्मर आयडी कार्ड वरती नोंदणी करणार आहेत, त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहे। आता आपण जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तो दुसरा नियम सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना, जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाही। तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश केंद्र शासनाने सुद्धा दिलेले आहेत, म्हणजेच ज्या शेतकरी बांधवाची जमीन 5 एकरपेक्षा कमी असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्ते सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तो तिसरा नियम सुद्धा महत्त्वाचा आहे। बघा तो तिसरा नियम म्हणजे सर्व शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, म्हणजेच तुमचा डिजिटल सातबारा दाखवत असावा। तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहे। आणि जो चौथा नियम आहे तो चौथा नियम सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। बघा हा चौथा नियम जसा घालण्यात आलेला आहे त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, शेतकरी बांधवांकडे ट्रक असेल, पोकलँड असेल यांसारखी मोठमोठी वाहने नसायला पाहिजेत। जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे, परंतु हे दोन्ही हप्ते तुम्हाला 2-2 हजार रुपयाप्रमाणे मिळणार आहेत। अजून 3000 रुपयांचा निर्णय झालेला नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांचे पैसे उद्या या प्रमुख बँकांमध्ये येणार आहे। त्याच्यामध्ये पहिले बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, तिसरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। तर या 3 बँका गव्हर्नमेंटच्या सर्वात मोठ्या बँका आहेत। त्यासोबत खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणजे एचडीएफसी बँक असेल, आयसीआयसीआय बँक असेल, त्यासोबत कॅनरा बँक असेल, तर या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत पंजाब नॅशनल बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत, परंतु तुमच्या आधार कार्ड बँकेशी सुद्धा लिंक असावे। त्यासोबत युनियन बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, या बँकेमध्ये पैसे येणार